नमस्कार मित्रांनो. आज आपण या पुढच्या भागामध्ये आपण सुफी आंदोलन आणि भक्ती आंदोलन याबद्दल माहिती पाहणार आहोत. आतापर्यंत आपण प्रांतिक राजवंश जे आहेत ते संपवले सगळे आणि त्याच्यानंतर सुलतानशाही आणि मुघल वंश या दोघांमध्ये काही भक्ती आंदोलन झालेले आहेत आणि काही सुफी आंदोलन झालेले आहेत. मग त्यामध्ये सुफी आंदोलनामध्ये म्हणजे संप्रदाय जे होते वेगवेगळे आंदोलन म्हणजे काय संप्रदाय. मग हे संप्रदाय कसे त्या ठिकाणी निर्माण झाले, त्यांची शिकवण काय होती, त्या दरम्यान काही भक्ती आंदोलन झाले, भक्ती आंदोलनाच्या काही पद्धती आहेत, ठीक आहे, मोक्षप्राप्तीचे काही साधन सांगितलेली आहेत. याबद्दल एक माहिती जी आहे ती आपण पाहूया. ठीक आहे. तर यामध्ये लक्षात घ्या, सुफी संप्रदाय जे आहे, सुफी संप्रदाय, या सुफी संप्रदायाचे प्रमुख दोन भाग पडतात. एक बासर आणि दुसरा भाग पडतो बेरस बेसर सॉरी बेसर. ठीक आहे. एक बारस आणि दुसरा बेसर. आता इस्लामाचे कायदे ज्यांना मान्य असणारे ते झाले बासर, ज्यांना इस्लामाचे कायदे मान्य आहेत, आणि जे इस्लाम कायद्यापासून मुक्त आहेत त्याला म्हणूया बेसर. ठीक आहे. इस्लाम कायद्यापासून मुक्त असणाऱ्यांना बेसर म्हणू, तर इस्लाम कायदे मान्य असणाऱ्यांना बासर असं म्हणू. आता यामध्ये चार संप्रदाय आहेत. बासरमध्ये चार संप्रदाय, त्या म्हणजे त्यांच्या शाखा आहेत वेगवेगळ्या. ठीक आहे. आणि त्यामध्ये मग पहिले आहे चिश्ती संप्रदाय, अतिशय महत्वाचा, कारण यांचे जे संस्थापक आहेत ते भारतीय संस्थापक आहेत, खाजा महमूद्दीन चिश्ती, ज्यांना खाजा गरीब नवाज म्हणून सुद्धा ओळखतात. तुम्ही बऱ्याचदा KGN असं लिहिलेलं बघत असता. ठीक आहे. तर खाजा गरीब नवाज म्हणजेच खाजा महमूद्दीन चिश्ती, ज्यांची दर्गा अजमेरी शरीफ म्हणून ओळखली जाते. अजमेर या ठिकाणी हे खाजा महमूद्दीन चिश्ती. ठीक आहे. त्यानंतर सुहरवादी आंदोलन आहे. संस्थापक शहाबुद्दीन सुहरावर्दी. ठीक आहे. सुहरावर्दी आंदोलन, सुहरावर्दी त्याचे संस्थापक आहेत. हे जागतिक संस्थापक आहेत. ठीक आहे. त्यानंतर फारदी संस्थापक आहे शेख अब्दुल कादिर जिलानी. त्यानंतर नक्षबंदीचे संस्थापक आहेत खाजा मोहम्मद बकी बिल्लाह. ठीक आहे. बकी बिल्लाह हे त्याचे काय संस्थापक. मग आता हे चार जे संप्रदाय आहेत त्या चार संप्रदायाबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. जे कसे बासर आहे, बासर म्हणजे काय, इस्लामिक कायदे मान्य असणारे. आता सगळ्यात पहिले चिश्ती संप्रदाय, यांचे भारतीय संस्थापक आहेत. त्यांचं नाव आहे खाजा महमूद्दीन चिश्ती, ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. अजमेर शरीफ, जे भारतामध्ये त्या ठिकाणी आपल्या मोहम्मद घोरी सोबत आले होते इस्लाम धर्माचा प्रचार करण्यासाठी. ठीक आहे. आता यांचे इस्लाम धर्माचा प्रचार जो आहे तो त्यांनी केला, पण ह्यांचे काही काय म्हणतात त्याला, बारीद आहेत. बारीद म्हणजे शिष्य. ठीक आहे. शिष्य ते कोणते कोणते, तर उत्तर भारतामध्ये चिश्ती संप्रदायाचा प्रचार करणारे खाजा बख्तियार काकी, ओळखले ह्यांना, खाजा बख्तियार काकी. म्हणजे हे कोण आहेत, काका आहेत कुणाचे, कुतुबुद्दीन ऐबकचे काका आहेत. आणि यांच्या स्मरणार्थ काय केली होती, कुतुब मिनार जी आहे ती बांधली होती. म्हणजे पहिला मजला बांधला होता कुतुब मिनारचा, कुणी, कुतुबुद्दीन ऐबकनी. त्यानंतर खाजा मुजुद्दीन चिश्ती, त्यानंतर बाबा फरीद, हजरत निजामुद्दीन औलिया, त्यानंतर हजरत अल्लाउद्दीन साबिर, त्यानंतर नसरुद्दीन चिराग ए हिंद. आणि दक्षिण भारतामध्ये प्रचार चिश्ती संप्रदायाचा कुणी केला, तर बुहान हिंद गरीब गेसूत राज. ठीक आहे. यांनी दक्षिण भारतामध्ये. आता सुफी संप्रदाय काय आहे बाबा, नेमकं सुफी आपण म्हणतो, सुफी संप्रदाय काय आहे, तर हा सुफी हा शब्द जो आहे ना तो अरब मध्ये वापरला गेलेला आहे. ठीक आहे. अरब मध्ये वापरला गेलेला आहे. सुफी हा इस्लाम धर्मातील एक सुधारणावादी आंदोलन आहे. इस्लाम धर्मामध्ये जे काही उणिवा आल्या होत्या किंवा इस्लाम धर्मामध्ये जे काही चुकीच्या व्याख्या करत होते त्याला सुधारण्यासाठी सुफी आंदोलन जे आहे ते वापरलं गेलं. आता ह्याला सुफीच का म्हटलं गेलं, तर ह्याचे दोन त्या ठिकाणी आपल्याला प्रयास दिसतात. एक म्हणजे सुती कपडे वापरणारे म्हणजे सुफी, असं एक त्या ठिकाणी इतिहासकाराचं मत आहे. आणि दुसरे इतिहासकार म्हणतात की ज्या ठिकाणी मदिनामध्ये जेव्हा पहिली मस्जिद बांधली गेली त्याच्या समोर जी पहाडी होती त्याला सुफी असं नाव दिलं होतं. त्या पहाडीवर राहणारे लोक म्हणजे सुफी असं त्याचा त्या ठिकाणी नाव देण्यात आलं. असे दोन मतप्रवाह जे आहेत ते आपल्याला इतिहासकारामध्ये दिसतात. ते सुफी कपडे घालणारे म्हणजे सुती कपडे घालणारे सुफी होते, किंवा त्या हिरा म्हणजे मदिना इथल्या मस्जिदच्या समोर जी पहाडी होती सुफी, त्या सुफी पहाडीवर राहणाऱ्या लोकांना सुफी म्हटलं गेलं. ठीक आहे. आणि हे काय करायचे, इस्लाममध्ये सुधारणावादी आंदोलन जे आहे ते घेऊन यायचे. आता धर्मात सुधारणा करण्यासाठी सुफीवादाचा जन्म झाला असं म्हटलं जातं. याची सुरुवात इराण मधून झालेली आहे. ठीक आहे. भारतात सुफीवादाचे निराकरण करण्यासाठी सुलतानशाहीच्या पूर्वी म्हणजे इसवी सन 600 ते 1206 या दरम्यान, ठीक आहे,
किती रे, एकूण 14 संप्रदाय येऊन गेलेले आहेत. ठीक आहे. कोणते? सुफी संप्रदाय भारतामध्ये येऊन गेलेत असं इतिहासकारांचं मत आहे. सुफी संत एकेश्वरवादाचा स्वीकार केला ह्यांनी. अल्लाह अल्लाह म्हणजे ईश्वर जे आहे त्याला प्रियसी प्रमाणे मानतात. त्यांना प्रसन्न करण्यासाठी नाचणे, गाणे, कव्वाली करणे, प्रेम, त्याग, उपासना, भक्ती, अहिंसा या सगळ्यांचा स्वीकार त्यांनी केला. बरं, सुफीवाद जो आहे तो इस्लामिक कट्टरपंथींचा त्याग करा अशी शिकवण देतोय. धर्मातील रहस्यवादांचा स्वीकार त्या ठिकाणी करतात. कर्मकांड व कट्टरपंथी यांना विरोध, इस्लाम व कुराण यांचा स्वीकार त्या ठिकाणी करण्यात आला. बरं, गुरुला ह्याच्यामध्ये पीर म्हटलं जातं. आपण नाही का म्हणतो पीरला जायचं. पीर म्हणजे काय? गुरु, लक्षात घ्या. आणि शिष्याला मुरीद म्हणतात. जसं मी तुम्हाला आता शिष्य सांगितले होते. ठीक आहे. तर हे कोण आहेत? मुरीद आहेत. म्हणजे गुरुला पीर म्हटलं गेलं आणि शिष्याला मुरीद म्हटलं गेलं. तर जे उत्तराधिकारी होते त्यांना वली असं म्हटलं जायचं. ठीक आहे. उत्तराधिकाऱ्याला काय म्हटलं जायचं? वली. आता प्रमुख सोफी संत, सुफी पाहिजे होती. प्रमुख सुफी संत जे आहे ते शेख इस्माईल, हे लाहोरचे होते. यांचे मुरीद म्हणजे यांचे कोण? शिष्य. ठीक आहे. अली बिन उस्मान अल हुजरी. ठीक आहे. अली बिन उस्मान अल हुजरी हे त्याचे प्रमुख मुरीद होते. दातगंज बख्श लाहोर या ठिकाणी त्यांची दर्गा आहे. यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे कशु कशुल महजूब. ठीक आहे. कशुल महजूब नावाचं पुस्तक जे आहे ते यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर चिस्ती संप्रदायाबद्दल मी आता बोलतोय. चिस्ती संप्रदाय जे आहे ह्याला त्या ठिकाणी 3 व्यक्ती महत्वाचे आहेत, म्हणजे त्याला स्थापन करणारे खाजा अब्रू अब्दाल चिस्ती हे त्या ठिकाणी याचे संस्थापक. ठीक आहे. इराणमध्ये त्यांनी संस्थापना केली. त्यानंतर पुन्हा खाजा अब्दुल इस्लाम सामी चिस्ती यांनीही त्याची स्थापना केली चिस्ती संप्रदायाची. पण भारतामधलं संस्थापक खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये खाजा महमुद्दीन चिस्ती, ज्याला आपण आताच KGN म्हटलं, हा फोटो तुम्हाला आठवत असेल मागच्या स्लाइड मधला. ठीक आहे. तर ते त्याला काय भारतीय संस्थापक आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की मोहम्मद घुरी सोबत यांचं भारतामध्ये आगमन झालं. ठीक आहे. मोहम्मद घुरी सोबत यांचा भारतामध्ये आगमन झालं. यांचा जन्म झालाय 1141 आणि मृत्यू झालाय 1236 मध्ये. शेख मोइमुद्दीन नागोरी आणि कुतुबुद्दीन बख्तियार काकी हे 2 मुरीद होते यांचे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये बघा, कुतुबुद्दीन बख्तियार काकी जे आहेत, कुतुबुद्दीन ऐबकचे काका ज्याला आपण म्हणतो, ज्यांच्या स्मरणार्थ कुतुब मिनार बांधली. ठीक आहे. त्यांचा जन्म झाला 1186 आणि मृत्यू ही त्याच दिवशी त्याच वर्षी झाला ज्या वर्षी खाजा मोइमुद्दीन चिस्तीचा मृत्यू झाला आहे 1236 ला. ठीक आहे. आता ह्यांचे 2 मुरीद, एकाच नाव आहे शेख, मुरीद म्हणजेच काय? शिष्य. ठीक आहे. आता हे शिष्य हे समजून घ्या. आता मुरीद म्हणजे शिष्याबद्दल बोलतोय मी. ठीक आहे. शेख बद्दीन गजनवी आणि शेख फरीद. गुरुग्रंथ साहेब मध्ये याचे वर्णन जे आहे ते सापडतात. ठीक आहे. शेख फरीद यांचे वर्णन गुरुग्रंथ साहेबांमध्ये सापडलं जातं. बाबा फरीद गुरु नानक प्रभावित होते. बाबा फरीदवर गुरु नानक म्हणजे शेख फरीद म्हणजे त्याला बाबा फरीद म्हणायचे. गुरु नानक प्रभावित होते. बलबमची मुलगी हसेरा सोबत यांचा विवाह झाला होता. कुणाचा? शेख फरीदचा विवाह बलबमची मुलगी हसेरा सोबत झाला होता. त्यांचे शिष्य म्हणजे त्यांचे मुरीद कोण होते? निजामुद्दीन औलिया. ठीक आहे. त्यांचे मुरीद होते निजामुद्दीन औलिया. त्यानंतर सुहरावादी संप्रदाय आहे. सुहरावादी संप्रदायामध्ये संस्थापक आहे त्यांचे शेख जियाउद्दीन आणि त्यांचे मुरीद म्हणजे शिष्य आहे त्यांचे शाह बहाउद्दीन जकरिया, जे भारतामध्ये ज्यांनी सुहरावादी संप्रदायाचा प्रचार केला. याचं मुख्यालय आहे मुलतान या ठिकाणी. आता ह्याच्यामध्ये प्रमुख मुरीद कोण कोण आहेत, म्हणजे त्या ठिकाणी धर्मप्रचार करणारे कोण कोण आहेत ते जाणून घ्या. शेख बहाउद्दीन जकरिया, त्यानंतर सय्यद जलालुद्दीन जहानिया जहागस्त. फिरोजशाह तुगलकाच्या काळात 36 वेळा मक्का यात्रा यांनी केली होती. कुणी? तर सय्यद जहाउद्दीन जहानिया जहागस्त यांनी. शेख मुसा स्त्रियांच्या वस्त्रामध्ये राहत होते. शेख मुसा. त्यानंतर फिरदोसिया संप्रदाय. फिरदोसिया संप्रदायामध्ये लक्षात राहून द्या शेख बदरुद्दीन समंदर कंदी, इतकं एकच नाव लक्षात राहून द्या. ठीक आहे. फिरदोसिया संप्रदाय यामध्ये कोण होते? तर शेख बदरुद्दीन समंदरकंदी. त्यानंतर कादरिया संप्रदाय. कादरिया संप्रदायामध्ये नाच गाणे याला विरोध करण्यात आला. हे हिरव्या रंगाची पगडी व त्यावर लाल रंगाचं फूल त्या ठिकाणी लावत होते. नाच गाण्याला विरोध करत होते, मात्र फूल आणि पगडी ते घालायचे. सय्यद मखदूम जिलानी हे भारतामध्ये आले होते. याचे शिष्य होते सिकंदर लोधी. सिकंदर लोधी बघितलं ना आपण. ठीक आहे. सिकंदर लोधींचे गुरु कोण होते? तर सय्यद मखदूम
मखदूम जिलानी, ठीक आहे. त्यानंतर जगामध्ये कादरिया संप्रदायाचा प्रचार कोणी केला? तर अब्दुल कादिर जिलानी यांनी केला होता. जगामध्ये त्याचा संप्रदायाचा प्रचार केला होता. आणि नंतर त्याच्यानंतर शेख हमीद जंगबख्श यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं? कादरिया संप्रदायाचा प्रचार केला होता. आता शेख हमीद जंगबख्श जे आहेत त्यांचे वडील होते ते म्हणजे शेख मीर, ठीक आहे. शेख मीर हे जहांगीर व शहाजहानच्या कालामध्ये होते. म्हणजे तेव्हा जहांगीर आणि शहाजहानचा कालखंड चालू होता, तेव्हा शेख मीर जे आहेत ते त्या ठिकाणी या संप्रदायाचे प्रमुख होते. आता यांचे त्या ठिकाणी शिष्य होते मुल्ला शाह बदख्शी, ठीक आहे. मुल्ला शाह बदख्शी आणि यांचे दोन मुरीद होते. एक म्हणजे दारा शिकोह आणि दुसरं म्हणजे जहां आरा बेगम. हे दोघं भाऊ बहीण आहेत, लक्षात घ्या. यांची बहीण आहे ही, बहीण. हे दोन्ही शिष्य होते कुणाचे? तर मुल्ला शाह बदख्शीचे. आणि दारा शिक्को याच्या संदर्भात लक्षात राहून द्या, सर्वात जास्त हुशार सिक्रे अकबर 52 उपनिषदांचा फारसी भाषेमध्ये यांनी काय केलं होतं? रूपांतर केलं होतं. आणि यांनी जहां आरा बेगम जे आहेत त्यांनी काय केलं होतं? या मुल्ला शाह बदख्शीचं आत्मचरित्र लिहिलं होतं. त्याचं नाव आहे सही बिया, ठीक आहे. आणि इकडे एक लक्षात राहून द्या, शेख हमीद जंगबख्श जो आहे त्याचा मुलगा होता शेख मुसा, हा अकबरच्या समकालीन होता, ठीक आहे. शेख मुसा अकबरच्या समकालीन आणि शेख मीर जे होता तो जहांगीर आणि शहाजहान यांच्या समकालीन होता. त्यानंतर नक्षबंदी संप्रदायामध्ये एक तर खाजा बाकी बिल्लाह यांना संस्थापक म्हणून ओळखलं जातं नक्षबंदी संप्रदायाचा. खाजा बाकी बिल्लाह जे होते ते कट्टरवादाला पाठिंबा आणि शर्यतीवर जोर देत, ठीक आहे. शर्यत जे आहे शर्यतीवर काय करायचे ते जोर द्यायचे. संगीताला त्यांनी विरोध केला. खाजी बाकी बिल्लाह बेरंग हे त्याच्या पुढचे त्या ठिकाणी आहे. खाजा बाकी बिल्लाह बेरंग, फक्त ह्याच्या पुढे बेरंग लावा, लगेच ते त्या ठिकाणी पुढचे त्यांचे त्या ठिकाणी येऊन जातात वंशज. 17व्या शतकात काबूलवरून भारतात आले. प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या आदेशांवर त्यांनी काय केला? भर दिला. त्यानंतर शेख अहमद सरहिंद धर्मसुधारक होते. जहांगीर यांचे शिष्य होते, ठीक आहे. जहांगीर जे आहेत, जहांगीरचे गुरु कोण? तर शेख अहमद सरहिंद. आणि औरंगजेबाचे गुरु कोण असं विचारलं तर शेख मासूम होते, मासूम. त्यानंतर शाही वली उल्लाह, लक्षात घ्या, शाही वली उल्लाह जेव्हा होता तेव्हा त्यांच्या त्या ठिकाणी समकाल कुणाचा होता? औरंगजेबाचा. म्हणजे औरंगजेबाच्या कालखंडामध्ये शाही वली उल्लाह हे कार्य करत होते. त्यानंतर आहे खाजा मीर दर्द, कुराणाचे पूर्णतः पालन करा असा संदेश यांनी दिला. क्षत्रिय संप्रदाय होता. त्याच्यानंतर क्षत्रिय संप्रदायामध्ये याचे संस्थापक होते शेख अब्दुल्ला सत्तार, जे भारतामध्ये त्यांनी क्षत्रिय संप्रदाय जो आहे तो सुरू केला. यांनी मोक्ष प्राप्तीचे दोन मार्ग सांगितले, एक फना आणि दुसरं बका, असे मोक्ष प्राप्तीचे दोन मार्ग जे आहे ते सांगितले होते. शेख अब्दुल्ला सत्तारी हे मोहम्मद गौस हे त्यांच्यानंतर आले. म्हणजे हे नाव लक्षात राहून द्या. क्षत्रिय संप्रदायामध्ये शेख अब्दुल्ला सत्तार, ठीक आहे. शेख अब्दुल्ला सत्तारी म्हणजे सत्तार किंवा सत्तारी आणि मोहम्मद गौस हे दोन नावं खूप महत्वाचे आहेत, ठीक आहे, क्षत्रिय संप्रदायामध्ये. त्यानंतर त्या ठिकाणी मोहम्मद गौस बद्दल जाणून घ्या. मुख्यालय याचं ग्वाल्हेर, हुमायूच्या समकालीन होते. यांचे शिष्य तानसेन होते. म्हणजे तानसेनचे गुरु कोण? तर मोहम्मद गौस, ठीक आहे. आणि अमृतकुंड फारसी भाषांतर केलं याचं बहर उल हॅत, ठीक आहे. बहर उल हॅत हे त्याचं अरबी फारसीमध्ये भाषांतर केलं. त्यानंतर शाह वजीउद्दीन यांनी त्या ठिकाणी गुजरात इथं केंद्र स्थापन केलं. शहाजहान व औरंगजेबच्या समकालीन होते शाह वजीउद्दीन. त्यानंतर या भक्ती आंदोलनाकडे. भक्ती आंदोलन हे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? आपण धर्मामध्ये जेव्हा बघतो तेव्हा तुम्हाला माहित आहे किंवा मोक्ष प्राप्त करणे हा सगळ्यात महत्वाचा उद्देश, ठीक आहे. हिंदू धर्मामध्ये मोक्ष प्राप्त करणे हा सगळ्यात महत्वाचा काय उद्देश आहे. मग मोक्ष प्राप्त करण्याचे तीन मार्ग त्या ठिकाणी महत्वाचे. एक म्हणजे कर्म म्हणजे तुमच्या कर्मानुसार तुम्हाला मोक्ष मिळतं असं भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. दुसरं म्हणजे ज्ञान, तुम्ही ज्ञान प्राप्त किती केलंय, ठीक आहे. ज्ञानावर आधारित मोक्ष प्राप्त तुम्हाला करता येतो, उपनिषद त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पण मध्ययुगीन कालखंडामध्ये मोक्ष प्राप्तीचा अजून एक मार्ग सांगितला आणि तो होता भक्ती, ठीक आहे. मग 1400 मध्ये, इसवी सन 1400 मध्ये भक्ती मार्गाने मोक्ष प्राप्त करता येते याचा मार्ग समोर आला.
यालाच आपण काय म्हणूया, भक्ती आंदोलन म्हणूया. ठीक आहे. 7व्या शताब्दीत अलवर व नयनारे हे दोन भक्ती संप्रदाय प्रसिद्ध होते. अलवर संप्रदाय आणि नयनाई संप्रदाय. आता अलवर संप्रदायाबद्दल बघूया आपण. अलवर संप्रदाय जर आपण बघितला तर याच्यामध्ये लक्षात घ्या, एक व्यक्ती म्हणजे ज्ञानी व्यक्ती किंवा त्याला त्या ठिकाणी एकेश्वरवादी असं म्हटलं जातं. अलवर म्हणजे काय, तर ज्ञानी व्यक्ती, ज्याला सगळी काही ज्ञान आहे, ज्याला जे सगळं काही त्या ठिकाणी जवळून अभ्यासू शकतो, त्याला म्हणूया आपण ज्ञानी व्यक्ती. ठीक आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ह्या अलवर संप्रदायामध्ये सगळे कसे होते, एकेश्वरवादी होते. ठीक आहे. एकेश्वरवादीवर त्यांचा जोर होता. आता आपल्या इंद्रियांवर विजय मिळवणारे, ठीक आहे, आपल्या इंद्रियांवर विजय मिळवणारे अलवर म्हणून ओळखले जाते. हे विष्णूची भक्ती करत आणि याच्यामध्ये एकूण 12 संत येतात, लक्षात घ्या. आता वेगवेगळी संत आहेत ह्याच्यामध्ये, पोयगणी, भुक्तार, पेलवार आणि तिस्ता माईयार. ठीक आहे. पेवगणी, भुक्तार, पेलियार, तिस्ता माईयार हे सगळे पल्लव मध्ये राहणारे, ठीक आहे, पल्लव देशामध्ये राहणारे संत होते. पल्लव देश, ठीक आहे, पल्लव वंश आपण बघितला ना त्याच्यामध्ये. त्यानंतर या इथे नम्मनवार, मधुरकवी, त्यानंतर पेरियारवार, अंडाल, ठीक आहे, अंडाल चोर मध्ये येतं, पेरियालवाल पर्यंत. ठीक आहे, पेरियालवाल पर्यंत म्हणजे इथं नम्मनवार, मधुरकवी आणि पेरियार हे जे 3 आहेत, म्हणजे 5, 6 आणि 8 नंबरचे जे आहेत, हे सगळे पांड्य राज्यामध्ये राहत होते, पांड्य राज्यामध्ये. ठीक आहे. कुलशेखर जे आहे ते चोल मध्ये राहायचे, चोल. त्यानंतर सॉरी, हे चेर मध्ये राहायचे, चेर मध्ये राहत. त्यानंतर तोंडार, दिखोदी आणि तिरुप्पान आणि तिरुमंगई हे सगळे चोल मध्ये राहत होते. ठीक आहे, हे सगळे चोल मध्ये. आणि याच्यामध्ये एकमेव महिला संत कोण होती, अंडाल. लक्षात राहून द्या, अलवर संप्रदायामध्ये एकमेव महिला संत कोण होती, अंडाल. ठीक आहे, हे एकमेव महिला संत आपल्याला दिसतात. 12 मध्ये एक अंडाल होते. त्यानंतर नयनार संप्रदाय शिवभक्ती करत होते. लक्षात घ्या, अलवर संप्रदाय कशाची भक्ती करत होते, तर विष्णूची भक्ती करत होते, विष्णू. आणि नयनार संप्रदाय कशाची भक्ती करत होते, शिवभक्ती करत होते. ह्याच्यामध्ये एकूण 63 संत येतात. ठीक आहे, सगळ्यांचे नाव तिथं महत्वाचे नाही, फक्त 63 संत येतात. आणि देवारम ग्रंथात या भक्तिगीताचे संग्रह जे आहेत ते त्यांनी सांगितलेले. ठीक आहे, भक्तिगीताचे संग्रह त्यांनी केलेले. त्यामध्ये आता सगळ्यात पहिले आपण अभ्यासूया शंकराचार्य, इसवी सन 788 ते 820 पर्यंत यांचा कालखंड आहे. जन्म ठिकाण कलाडी, केरळ या ठिकाणी झाला. मृत्यूचं ठिकाण आहे केदारनाथ, यूके मीन्स उत्तराखंड. त्यानंतर पिता यांचे शिवगुरु आणि आई आर्यंबा. यांचे गुरु होते गोविंद योगी. ठीक आहे. दक्षिण भारतात त्यांनी नवब्राह्मण धर्माची स्थापना केली. का केली, कारण एक कालखंड बघा 788 वगैरे चालू आहे. या कालखंडामध्ये बौद्ध, त्यानंतर जैन, ठीक आहे, त्यानंतर वैष्णव वंश, वैष्णव धर्म आणि दम्मादम्मानी येणारा इस्लाम धर्म, म्हणजे इस्लाम धर्म. या सगळ्या धर्मामुळे काय झालं होतं की हिंदू धर्मामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय झालं होतं, त्या ठिकाणी हानी झाली होती किंवा खूप मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले होते. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काय केलं होतं, शंकराचार्यांनी, की दक्षिण भारतामध्ये नवब्राह्मण धर्माची स्थापना केली. त्यांना भगवान शंकराचा अवतार मानत होते. कुणाला, बघा, शंकराचार्य शंकरचा अवतार, समजायला सोपं आहे. ठीक आहे, अवतार मानायचे. यांनी उपनिषद, श्रीमद भगवद्गीता, ब्रह्मास्त्र यांच्यावर भाषण केली. प्रयाग प्रस्तयत्री म्हणून ह्यांना ओळखलं जातं. मी तुम्हाला जेव्हा ऋग्वेदिक कालखंड शिकवला होता तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की प्रस्थानत्रयी कोणते कोणते आहेत, तर उपनिषद, श्रीमद भगवद्गीता आणि ब्रह्मास्त्र. ठीक आहे. आणि त्यानंतर बौद्ध संघ प्रमाणे त्यांनी काय केलं होतं, तपस्वी वर्गाची निर्मिती केली. तपस्वी वर्ग स्थापन केला. जसं बौद्ध संघ आहे, ठीक आहे, तसं यांनी काय केलं, तपस्वी वर्गाची निर्मिती केली. स्मृती संप्रदायाची स्थापना केली आणि 4 पीठ त्यांनी त्या ठिकाणी स्थापन केले. भारतामध्ये काय 4 पीठ आहेत. मग पहिलं पीठ त्यांनी स्थापन केलं उत्तरेला,
उत्तरेला ते म्हणजे ज्योतिषपीठ बद्रीनाथ, विष्णूचं त्या ठिकाणी मंदिर. त्यानंतर गोवर्धन पीठ पुरी या ठिकाणी आहे. बालभद्र व सुभद्रा यांचं पीठ आहे पूर्वेला. त्यानंतर दक्षिणेला म्हैसूर जवळ शिवांचं मंदिर शृंगेरी पीठ, हे अतिशय महत्वाचं शृंगेरी पीठ लक्षात घ्या. शृंगेरी पीठाचे जे महंत असतात त्यांना जगद्गुरूची उपाधी, जगद्गुरू शृंगेरी पीठ. ठीक आहे. आणि नंतर मग पश्चिमेला द्वारका या ठिकाणी शारदा पीठ निर्माण केलं, जे कृष्णाचं त्या ठिकाणी मंदिर आहे. अशा रीत्या काय की प्रमुख त्या ठिकाणी शंकराचार्यांनी लिहिलेले ग्रंथ कोणते कोणते आहेत, तर ब्रह्मसूत्र भाष्य, गीत भाष्य, उपनिषद, हे उपदेश साहसी, प्रपंच सार, प्रपंच सारतंत्र. शंकराचार्य बौद्ध धर्मातील महान महायान शाखेवर प्रभावित होते. त्यानंतर दशनामी संन्यासीचे वर्णन शंकराचार्यांनी केले. दशनामी संन्यासी कोणते कोणते त्यांचे, आरण्य, आश्रम, भारती, गिरी, पर्वत, पुरी, सरस्वती, सागर, तीर्थ आणि वन, हे त्यांचे काय दशनामी संन्यासी आहेत. चार पीठांच्या प्रमुखांना महंत म्हणतात, तर शृंगेरीच्या प्रमुखास आपण काय म्हणूया, जगद्गुरू. लक्षात घ्या, जे शृंगेरी पीठाचे महंत असतात त्यांना काय म्हणूया, जगद्गुरू. उग्र तपस्वी नागा साधू यांनी त्या ठिकाणी त्याची व्याख्या केली. नागा साधू जे होतात, आपण जेव्हा कुंभमेळा वगैरे असतो ना, तेव्हा आपण बघतो की नागा साधू ते काय असतात, उग्र तपस्वी. ते त्या ठिकाणी यांचे संप्रदाय जो आहे तो शंकराचार्यांनी सुरू केला होता. आता भक्ती गुणामध्ये दोन पंथ आपल्याला निघतात, एक म्हणजे सगुण भक्ती आणि दुसरं म्हणजे निर्गुण भक्ती. आता सगुण भक्ती म्हणजे काय, किंवा चला सगुण भक्ती म्हणजे की मी देव मानतोय ना, मग कोणता देव मानतोय, मी देव मानतोय ना, मग कोणता देव मानतोय आणि त्या देवाला अनुसरून मी भक्ती करणार. ठीक आहे. म्हणजे देवाचं कोणतरी रूप माझ्या समोर आहे. मी भक्ती करतोय ना, तर मी तुळजाभवानीची भक्ती करतोय, मी भक्ती करतोय तर मी श्री स्वामी समर्थांची भक्ती करतोय, म्हणजे त्यांचं रूप माझ्या समोर आहे आणि त्यांची मी भक्ती करतोय. मग मी कोण झालो, मी सगुण झालो. समजताय, सगुण भक्ती. मग आता इथं देवरूप काय मानले, अवतार मानले गेले. मग आता देवरूप अवतार म्हणल्यानंतर मग त्याच्यामध्ये येतं राम आणि कृष्ण. समजताय, म्हणजे रामाश्री म्हणजे रामाला त्या ठिकाणी काय मानणारे, देव मानणारे. त्यामध्ये कोण आहे, तुलसीदास. आणि कृष्णश्रेय शाखा, कृष्णश्रेय शाखामध्ये काय, कृष्णाला देव मानणारे. मग त्याच्यामध्ये कोण आलं, वल्लभाचार्य आले, सूरदास आले आणि मीराबाई आली. समजताय, सगुण भक्ती म्हणजे देवाचं कोणतरी रूप आहे आणि ते मानणारे. समजते, सगुण भक्ती. निर्गुण भक्ती म्हणजे काय, की देव हा एकच आहे, निर्गुण आहे, निरंकार आहे. निर्गुण आहे, निरंकार आहे. आणि अशा वेळेस त्या ठिकाणी त्याला कशाची आवश्यकता नाहीये, की रंगरूपाची आवश्यकता नाही. समजतंय, रंगरूपाची आवश्यकता नाही. मग आता देवाला एकच निर्गुण निरंकार मानणारे याच्यामध्ये दोन, ज्ञानाश्रयी शाखा आणि दुसरं प्रेमाश्रयी शाखा. प्रेमाश्रयी शाखामध्ये मलिक मोहम्मद जायसी यांचं नाव लक्षात राहून द्या. ज्ञानाश्रयी शाखामध्ये नानक, रोहिदास, संत दादू, त्यानंतर संत सुंदरदास आणि संत मुलुकदास, या सगळ्यांचे नाव इथं महत्वाचे. रामानुजाचार्य, जसे की शंकराचार्य शंकराची भक्ती करते, रामानुजाचार्य जे आहेत ते रामाची भक्ती करणार. नावामध्ये शंकराचार्य शंकराची, रामानुजाचार्य रामाची. आता याचा जन्म झाला पेरंबूर या ठिकाणी, मद्रास. जन्म ठिकाण आहे श्रीरंगम, तामिळनाडू. गुरु आहेत यांचे यादव प्रकाश. सगुण भक्ती, यांनी सगुण भक्तीचा मार्ग जो आहे तो सांगितला. त्याच्यामध्ये चोल राजा कुलोत्तम प्रथम सोबत वाद झाल्याने शृंगेरी पीठ जे आहे ते त्यांनी सोडलं आणि होयसळ यादव राजकुमार विष्णुवर्धनकडे ते आले आणि दक्षिण भारतात भक्ती आंदोलन नेण्याचे कार्य कुणी केले, तर रामानुजाचार्यांनी केले. बरं, यांनी वेगवेगळे ग्रंथ जे आहेत ते रचलेले, ते कोणते, श्रीभाष्य, देवांत संग्रह, देवांत द्वीप, गीत भाष्य, वेदांत सार. ठीक आहे. आणि विष्णूला काय करतात, ते अवतार मानत, विष्णूचा अवतार ते मानत होते, म्हणजे रामाची भक्ती करतात. थोडक्यात काय, राम कुणाचा अवतार आहे, विष्णूचा अवतार, म्हणून रामानुजाचार्य विष्णूची भक्ती. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. निंबकाचार्य किंवा त्याला द्रविडाचार्य असं म्हणतात, हे सूर्य किंवा सुदर्शनाचे चक्रचा अवतार त्यांना मानलं गेलेलं. ठीक आहे. निंबक संप्रदाय यांनी स्थापन केला, निंबक संप्रदाय. आणि त्यांचे मग दोन शिष्य, त्यांनी दोन त्याचे शाखा तयार केले. एक विरक्त राहून त्या ठिकाणी भक्ती करा, केशव भट यांनी त्याची प्रचार केला. तर गृहस्थ यांचा प्रचार हरिव्यास यांनी केला. ग्रंथ होते यांचे वेदांत परिजात सौरभ व दशलोकी सिद्धांत रत्न, हे त्याचे काय आहेत, ग्रंथ.
त्यानंतर माधवाचार्यांनी इसवी सन 1199 ते इसवी सन 1228 पर्यंत त्यांचा कार्यक्रम आहे. ठीक आहे, कार्यकाल आहे. लक्ष्मीनारायणाचे ते उपासक होते आणि ब्रह्म संप्रदायाची त्यांनी काय केली होती, स्थापना केली होती. ब्रह्म संप्रदायाची स्थापना माधवाचार्य यांनी केली. त्यानंतर रामानंद 1299 ते 1411. वाराणसी कार्यक्षेत्र रामानुजाचार्यांचे शिष्य. भक्ती आंदोलनाचा उत्तर भारतामध्ये त्यांनी काय केला, प्रसार केला. विष्णूऐवजी रामाची पूजा ते करत होते. स्त्रियांनाही पूजा करण्याचा अधिकार जो आहे तो त्यांनी दिला. संस्कृत भाषेत प्रसार करण्यात ऐवजी त्यांनी काय केलं, हिंदी हे माध्यम जे आहे ते घेतलं. हिंदीमध्ये त्यांनी प्रचार करायला सुरुवात केली, जेणेकरून काय झालं, त्यांचा प्रचार जास्त झाला. ठीक आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांनी शिष्य म्हणून स्थान दिलं आणि त्यांच्याकडे त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे त्यांचे शिष्य होते. म्हणजे जसं संत रोहिदास आहेत जे हरिजन होते, कबीर होते जे जुल्लाह जातीचे होते, धन्ना जे जाट होते, सेन जे नावी होते, संगाना जे कसाई होते, पिपा जे राजपूत होते. ठीक आहे. म्हणजे अशा रीत्या रामानंदचा त्या ठिकाणी काय केले, सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन त्यांनी त्या ठिकाणी संप्रदाय जो आहे तो सुरू केला. रामानंदच्या मृत्यूनंतर याचे काय झाले, दोन भाग झाले. दोन भाग कसे झाले, तर सुधारणावादी कबीरदास, संत कबीरदास आणि रूढवादी म्हणजे तुलसीदास. ठीक आहे, असे दोन त्या ठिकाणी काय झाले, त्यांचे भाग पडले. संत कबीरदासांबद्दल आपण थोडस माहिती पाहूया. काशी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. पालन पोषण जे आहे ते माता पिता त्यांचे त्या ठिकाणी होते नीरू आणि नीमा. सिकंदर लोधीच्या समकालीन होते. निर्गुण ब्रह्मचे उपासक. जातपात मूर्तीपूजेला त्यांनी विरोध केला. त्यांचे गुरु होते रामानंद, मी आता सांगितलं. शिष्य होते दादू दयाल आणि मुलुकदास, हे दोन काय शिष्य आहेत त्यांचे. त्यांनी ग्रंथ लिहिला साकी सबंदर मैनी, हे लक्षात राहून द्या, महत्वाचं आहे. साकी समंदर मैनी ग्रंथ कुणी लिहिला, संत कबीरदास यांनी. कबीर वाणीला त्यांनी शिष्य धर्मदास ने बीजक यात संग्रहित केलेले. ठीक आहे, बीजक याच्यामध्ये काय केलं, संग्रहित केले. नंतर ह्यांचे शिष्य दादू दयाल, संत दादू दयाल जे होते ते निर्गुण भक्तीचे उपासक होते. शिष्य सूरदास आणि सुंदरदास हे दोन त्यांचे काय शिष्य आहे. ठीक आहे, सूरदास आणि सुंदरदास. परमब्रह्म संप्रदायाची स्थापना त्यांनी केली. दद्दूपंथी संप्रदायाची स्थापना केली. याचे उपदेशांचे संकलन रामाची वाणी मध्ये करण्यात आलेले. नंतर आले मुलुकदास, हे त्यांचे दुसरे शिष्य. हे बघा इथे मुलुकदास. संत कबीर हे त्यांचे गुरु. ठीक आहे. राम रहीम एकच असा नारा दिला. राम रहीम एक ही आहे असा नारा कुणी दिला, मुलुकदास यांनी दिला. त्यानंतर संत रोहिदास कबीरांचे समकालीन होते. वाराणसीमध्ये वास्तव्य होतं त्यांचं. अवतारवादाला मानलं नाही. त्यांच्या 30 भजनांचा समावेश गुरुग्रंथ साहेबांमध्ये करण्यात आलेला आहे. हे खूप महत्वाचे, लक्षात घ्या. गुरुग्रंथ साहेबांमध्ये संत रोहिदासांच्या 30 भजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर रज्जब 1576 सांगानेर राजस्थान येथे जन्म. त्यांचे गुरु होते दादू दयाल. संसार वेद तर सृष्टी कुराण आहे असा संदेश त्यांनी दिला. किती सुंदर वाक्य बघा. संसार वेद आहे तर सृष्टी काय आहे, कुराण आहे असा संदेश रज्जब यांनी दिला. त्यानंतर संत गुरुनानक. ठीक आहे, गुरुनानक जन्म ठिकाण होता त्यांचं ननकारा साहेब पाकिस्तानमध्ये सध्या आणि मृत्यू आहे कतारपूर. वडील आहेत कालूचंद खत्री. 2 पुत्र श्रीचंद लक्ष्मीदास. पत्नी होती त्यांची सुलक्षणी. तीर्थयात्रा विरोधी, जातीपाती विरोधी, ब्राह्मण श्रेष्ठत्व विरोधी, मुलांच्या श्रेष्ठत्वाला विरोध केला. बाह्य शक्ती व अंधविश्वास याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. कर्म व पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास होता. एकेश्वरवादाचा त्यांनी पुरस्कार केला. यांना अकाल पुरुष असेही म्हणतात. काव्यरचना केली. त्यांचा उपदेश संकलन करून 5वे गुरु अर्जुन देव यांनी काय केलं, आदी ग्रंथात त्याचा समाविष्ट केले. ठीक आहे. सती म्हणजे 5वे जे गुरु होते गुरु अर्जुन देव. ठीक आहे, गुरु अर्जुन देव यांनी काय केलं होतं, आदी ग्रंथामध्ये यांच्या उपदेशांचं संकलन केलं होतं. कुणाचं, गुरु नानकांच्या. सती प्रथेला त्यांनी विरोध केला आणि महिलांना सन्मानित केले. हे गुरु नानक साहेबांसंदर्भात. पण जेव्हा गुरु नानकचं आलंच आहे तर आपण त्या ठिकाणी त्यांचे पूर्ण 10 गुरु सुद्धा पाहणं इथं गरजेचं आहे, लक्षात घ्या. सुफी संत बाबा फरीद सोबत मैत्रीपूर्ण संबंध. त्यांनी लंगर म्हणजे समूह भोजन, आपण जेव्हा जातो ना एखाद्या गुरुद्वारामध्ये तेव्हा तिथं लंगर चालू असतं. लंगर म्हणजे काय तर समूह भोजन, ही व्यवस्था गुरु नानकांनी निर्माण केली होती. ठीक आहे. आदी ग्रंथातील जपजी काव्यात गुरु नानकांनी आध्यात्मिक विचार जे आहेत ते मांडलेले. शिखांचे 10 गुरु, लक्षात घ्या. पहिले गुरु होते गुरु नानक.
शीख धर्माचे संस्थापक म्हणून यांना ओळखलं जातं. त्यानंतर आनंद मुखी लिपीचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. अमरदास यांनी शिखांच्या 22 गादींची निर्मिती केली. त्यानंतर रामदास अमृतसरचे संस्थापक, मी तुम्हाला सांगितलं होतं अमृतसर, रामदासांना ही जी जमीन आहे अमृतसरची 500 बिघा जमीन आपण अकबरमध्ये बघणार आहेत बघा, अजून सांगितलं नाहीये. अकबरमध्ये तुम्हाला सांगतो मी की रामदास जे गुरु होते शिखांचे, चौथे गुरु रामदास यांना 500 बिघा जमीन जी आहे ती अकबरने दिली होती, अकबरने. आणि त्या जागेवर मग अमृतसर शहर जे आहे ते बांधलं होतं किंवा त्याची निर्मिती केली होती रामदासांनी. त्यानंतर अर्जुन देव, मी तुम्हाला सांगितलं गुरु ग्रंथ साहेबांचे संकलन केले. गुरु ग्रंथ साहेब कुणी रचला तर शिखांचे 5वे गुरु होते अर्जुन देव, त्यांनी हे रचला होता. अमृतसरमध्ये हरिदर साब मंदिर म्हणजे सुवर्ण मंदिर लक्षात घ्या, ह्याची निर्मिती केली आणि जहांगीरने ह्यांना फाशी दिली होती. तुम्ही म्हणता साला अकबरच्या वेळेस इतकं चांगले संबंध होते, 500 बिघा जमीन दिली आणि त्याच्यानंतर कसं काय बिघडलं, ठीक आहे. ते आपण मुघल कालखंडामध्ये बघूया की कशा रीत्या एक गरुड जो आहे तो येऊन बसला होता आणि त्याला देण्यास नकार दिला आणि नंतर त्याच्यानंतर मग काय झालं, जहांगीरमध्ये यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली त्या गरुडाला घेऊन, ठीक आहे. तर हे हरगोविंद सिंग 6वे गुरु, अकाल तख्तची स्थापना केली. शिखांची नवीन लढाऊ जात म्हणून ह्याला ओळखला जातो, अकाली तख्त. त्यानंतर शिखांचे 7वे गुरु होते हरराय. मुघलांच्या उत्तराधिकारी वादामध्ये यांनी काय केलं होतं, मोगल युद्धामध्ये भाग घेतला होता, ठीक आहे. हे आपण बघणार आहेत आता मुघल कालखंडामध्ये हरराय यांच्याबद्दल. त्यानंतर 8वे गुरु होते हरिकृष्ण, हे अल्पायुषी होते, लगेच मृत्यू झाला. नंतर 9वे गुरु होते तेग बहादूर, यांना औरंगजेबाने फाशी दिली होती, लक्षात घ्या, औरंगजेबाने फाशी दिली होती तेग बहादूर यांना. तर 10वे गुरु होते गुरु गोविंद सिंग, नांदेड इथं यांची समाधी आहे. खालसा सेनेची स्थापना केली होती, ठीक आहे. आणि इसवी सन 708 मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता, कुणाचा, गुरु गोविंद सिंगचा. आणि औरंगजेबाचा मृत्यू कधी झाला, 1707 ला. 1708 ला गुरु गोविंद सिंग, 1707 ला औरंगजेब. त्यानंतर सूरदास, एक अंध साधू, ठीक आहे, ज्यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं तर कृष्णाची भक्तीमध्ये ते लीन झाले होते. हिंदी साहित्यातील सूर्य म्हणून त्यांना ओळखलं जातं. सगुण विचार, कृष्ण मार्गाचे प्रमुख संत आणि ते कसे होते, अंध होते. त्यानंतर यांनी लिहिलेले ग्रंथ कोणते कोणते सूरदासाचे, सूरसागर, सुरसरावली, त्यानंतर साहित्य लहरी, नंतर नल दमयंती, ब्याहलो. आता नल दमयंती आणि ब्याहलो जे आहे ते अप्राप्त ग्रंथ आहे, म्हणजे ते प्राप्त झाले नाहीये, ठीक आहे. वात्सल्य रसाचे सम्राट यांचे गुरु वल्लभाचार्य होते. आता वल्लभाचार्य गुरु होते, तर वल्लभाचार्य मग बद्दल बघूया. विजयनगर साम्राज्य, जे राजा कृष्णदेवराय यांच्या राज्यात राहत होते, आठवते राजा कृष्णदेवराय जो त्या ठिकाणी विजयनगर साम्राज्याचा राजा होता. बाबरने बाबर नावामध्ये यांची प्रशंसा केली होती, कुणाची, कृष्णदेवरायची, ठीक आहे. सगळ्यात शक्तिशाली, माझ्या काळातला सगळ्यात शक्तिशाली राजा असं त्यांनी काय केलं होतं, कृष्णदेवरायचं वर्णन केलं होतं बाबरने. वैष्णव संप्रदायाची स्थापना त्यांनी केली, कुणी, तर वल्लभाचार्यांनी. सगुण भक्तीला मानणारे होते, कोण, वल्लभाचार्य. आणि जगद्गुरु, त्यांची उपाधी आहे जगद्गुरु, महाप्रभू श्री मदाचार्य. त्यानंतर सुबोधनी सिद्धांत रहस्य हे पुस्तक त्यांनी लिहिलं. त्यांचा मुलगा होता विठ्ठलनाथ, त्यांनी 84 वैष्णव वार्ता हे पुस्तक लिहिलेलं, ठीक आहे. विठ्ठलनाथ हे वल्लभाचार्यांचा मुलगा, त्यांनी 84 वैष्णव वार्ता हे पुस्तक जे आहे ते लिहिलेलं आहे. त्यानंतर येऊया चैतन्य महाप्रभू बद्दल. त्यांचे खरे नाव होते विश्वंभर विद्यासागर गौरंग महाप्रभू नावाने ते प्रचलित होते. मीराबाई, राजा रतनसिंह राठोड यांची मुलगी, यांचा विवाह झाला होता राणा सांगा पुत्र युवराज सोबत. राणा सांगा ज्याच्याबद्दल आपण आता मागच्या लेक्चर मध्ये बघितलं, ठीक आहे. आणि पुढे सुद्धा त्याचा भाग जो आहे तो आपल्याला बघायचा आहे की कशारीत्या मग ते युद्ध होतं त्यांचं, खतोली युद्ध होतं. खतोली युद्धामध्ये मग त्या ठिकाणी तो इब्राहिम लोधीचा पराभव करतायत, कोण, राणा सांगा. आणि नंतर मग पुढे बाबरनी त्यांचा पराभव केला होता खंडवा युद्धामध्ये. तर त्यांचा पुत्र होता युवराज, हा अल्पायुषी होता, मीराबाई सोबत लग्न झालं, नंतर ह्यांचा मृत्यू युवराजचा. भोजराज सोबत नंतर भोजराज होता त्याचं नाव, भोजराज सोबत नंतर त्यांचा मृत्यू. आणि नंतर खंडवा युद्धात राजा रतन सिंगचा सुद्धा काय झाला, मृत्यू झाला. आणि नंतर मीराबाई जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी कृष्ण भक्तीमध्ये स्वतःला लीन करून टाकलं. तुलसीदास, सगुण भक्तीचे रामभक्त, अकबर समकालीन होते तुलसीदासाचा रामचरित्रमानस तुम्हाला माहित असेल, ठीक आहे. म्हणजे रामचरित्रमानसाची रचना केली कधी रे, 1575 मध्ये रामचरित्रमानस. नंतर इतर ग्रंथ, राम लल्ला नहच्चू, त्यानंतर वैराग्य संदीपनी,
वैख रामायण, त्यानंतर पार्वती मंगल, जानकी मंगल, रामाज्ञा प्रश्न, देहावली, कवितावली, ठीक आहे, देहावली वेगळी, कवितावली वेगळी, गीतावली, श्रीकृष्ण गीतावली आणि विनयक पत्रिका हे त्यांचे काय होते, वेगवेगळे पुस्तकं होते. कुणाचे? तुलसीदासांचे. लक्षात घ्या, हे अकबरच्या समकालीन होते. तुलसीदास ज्यांनी रामायण जे आहे ते रचलं. ठीक आहे, हे झाले तुमचे जे काही भक्ती आंदोलन होतं आणि जे काही त्या ठिकाणी असणारं हेचं आंदोलन म्हणजे आपलं कशा म्हणतात त्याला, सगुन सुफी आंदोलन किंवा सुफी संप्रदायाबद्दल. आणि आता ह्याच्या पुढे आपण त्या ठिकाणी पाहूया आता मुघल वंश. ठीक आहे, सोबत राहा, सगळे लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि परीक्षेची तयारी जोरदार